नमस्कार मंडळी, मी खुशबू. तर आज निघालो आहोत आम्ही महाडमध्ये. ATMमधून पैसे काढायचे होते. त्यानंतर भाजी वगैरे घ्यायची होती. घरात काही संपलं होतं ते घ्यायचं होतं सामान आणि तिळाचे लाडू घ्यायचे होते कारण आज आहे मकर संक्रांत. आणि इथे कांदे वगैरे घेतले. त्यानंतर इथे जिजामाता उद्यान आहे, तर हर्षला मी बोलत होते गार्डनमध्ये जायचं का, तर तो म्हणाला नाही जायचं आहे मला. त्यानंतर आम्ही गेलो महाडला, म्हणजे भाजी मार्केटला गेलो. तिथून टोमॅटो वगैरे घेतले, तिळाचे लाडू घेतले आणि ते छान असे डेकोरेशनचं सामान, पतंग वगैरे हँग करून ठेवले होते रंगीबिरंगी. आणि ते दादा म्हणत होते डेकोरेशनचं सामान वगैरे आहे बोरणांसाठी, तर मी म्हणाले नाही, यावर्षी नाही आम्ही करणार आहे, पुढच्या वर्षी करणार आहे. सो नंतर बघू नेक्स्ट टाईम. तर तिळाचे लाडू घेतले 1 पॅकेट लहान आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. घरी म्हणजे मिस्टरांना आणायला गेलो. आणि त्यानंतर इथे हे आहे चौदार तळे आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. चौकातून आम्ही निघालो थेट हर्षच्या पप्पांकडे, म्हणजे शोरूममध्ये. कारण भावाला मी म्हणाले की परत कशाला ये जा करते, मला तू सोडणार, परत त्यांना घ्यायला जाणार, तर त्यापेक्षा आपण इथूनच जाऊया. आणि त्यांच्या मित्राचा वाढदिवस होता कामावरती, म्हणजे शोरूममधल्या. तर त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर हर्षच्या पप्पांना आम्ही घेतलं आणि थेट घरी आलो. घरी आल्यानंतर इथे मी मूग डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते सकाळी, तर त्याचे मी डोसा बनवला, बॅटर बनवून घेतला आल्यानंतर आणि छान असं जाळीदार डोसा बनवला. तर माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान आयडियाज वगैरे माझ्यासोबत शेअर करा कमेंटद्वारे आणि लाईक करा व्हिडिओला आणि शेअरसुद्धा करा मित्रपरिवारामध्ये. आणि त्यानंतर छान असा डोसा बनवला. हर्षला डोसा खूप आवडतो. डोसा, इडली, त्यानंतर चपाती तो खातो आणि भातडाळ सोडून तो इतर सगळ्या गोष्टी खातो. भातडाळ त्याला नाही आवडत. इथे छान असं डोसा वगैरे बनवून घेतला. तेल वगैरे संपलं होतं ते मी काढलं आणि छान मस्त असा डोसा बनवला. तर कधी-कधी ना सुचत नाही लहान मुलांना काय द्यायचं जेवणामध्ये. तर त्याला अशा काही गोष्टी आवडतात इडली वगैरे, तर तो छान असं खातो. पण बाहेरचा तो टाळतो. काय म्हणजे तो खातच नाही, फक्त बाहेरचं जे काही घरात असेल ना तर तो तेच खातो. त्याला फारसं काही आवडत नाही. आणि त्यानंतर असं छान बॅटर मी पॅनमध्ये ओतलं, छान स्प्रेड केलं आणि खूप सुंदर जाळी आलेली. पीठ आंबवण्याची अजिबात गरज वाटली नाही. खूप छान आणि सुंदर जाळी आलेली आणि मस्त असा हेल्दी डोसा तयार झालेला. तर तुम्ही बघू शकता खूप छान जाळी सुटली आहे डोस्याला. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.